नमस्कार. मी दाकृ सोमन, पंचांग करते, खगोल अभ्यासक. आज मी माझी शाळा माझी आठवण या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. माझं बालपण हे गावी गेलं, कोकणामध्ये. माझं गाव विचाराल तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये सागवी चिंचाडी हे माझं गाव. आणि 1ली ते 7वी पर्यंत मी गावी होतो. गाव आणि शाळा, आपल्याला माहिती आहे कोकणात त्यावेळी इलेक्ट्रिसिटी नव्हती, वर्तमानपत्र सुद्धा येत नसे, फोन तर नव्हतेच. तर अशा काळामध्ये गावी म्हणजे कोकणातल्या शाळेमध्ये मी जात असे. कातळावरती शाळा असायची, घरापासून 4 ते 5 मैल दूरवरती अशी शाळा असायची. आणि शाळेत नाव कधी घातलं तर विजयादशमीला, दसऱ्याला शाळेमध्ये नाव घालण्याची प्रथा होती. आपल्याला माहिती आहे की त्यावेळी पाटी आणि पेन्सिल, तर पाटीवरती आकड्याची सरस्वती काढायची आणि ती शाळेत घेऊन जायचं आणि शाळेमध्ये मुलाचं नाव दसऱ्याला घालायची, ही प्रथा कोकणामध्ये होती. अर्थात प्राथमिक शाळा 1ली ते 7वी, आणि त्या बालपणामध्ये मज्जा यायची, इतकी मजा की या 82व्या वर्षी सुद्धा मला ते लहानपण आठवतं. आणि मी सगळं तुम्हाला माझी शाळेबद्दल मी माझ्या त्या आठवणी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, तो काळ असा होता की जगामध्ये काही झालं तरी कुठेही गंधवार्ता आमच्या घरी येत नसे, कारण कळतच नसे. वर्तमानपत्र पण नव्हता, रेडिओ नव्हता, इलेक्ट्रिसिटी नव्हती. शाळेमध्ये जायचं म्हणजे पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे काही वेळा पोटात दुखायला लागायचं सकाळी. कारण पोटात दुखायला लागलं ना की आईला कळत नसे, ताप आला म्हटलं तर अंगाला हात लावून बघायची, तर पोटात दुखायचं, सकाळी चेहरा असायचा. आणि मग आई म्हणायची जाऊ नको आजच्या दिवस शाळेत, सुट्टी घे. आणि मग ते पोटात दुखणं ऑटोमॅटिक बंद व्हायचं. अशा रीतीनं लहानपण गेलं. आता आज मी पंचांग करता आहे, खगोल अभ्यास आहे, खगोल गणित करतो पुढच्या 100 वर्षाचं कम्प्युटरवरती. पण त्या काळामध्ये गणितामध्ये मी हुशार होतो. म्हणजे पाढे आमच्या घरी म्हटले जायचे. किती, पावकी, निमकी, पाऊणकी, सव्वाएकी, दीडकी, अडीचकी, औटकी पर्यंत पाढे आम्हाला पाठ असायचे. ते लहानपणीचे पाढे म्हटले ना, पाठ केलेला खरं आत्ता ते उपयोगी पडतात. आणि असं बालपण गेलं. म्हणजे पावसाळ्यामध्ये धुव्वाधार पाऊस कोकणात असायचा. शाळा जुलै महिन्यात सुट्टी असायची आणि धुव्वाधार पावसामध्ये अंगणामध्ये बी पेरून काकडी, पडवळ हे सगळे त्या काळामध्ये भाज्या तयार व्हायच्या अंगणामध्ये आणि त्या खाऊन आम्ही मोठे झालेलो. आमच्या दारामध्ये सुरुंगीचं झाड होतं. लहानपणी सुरुंगीच्या झाडावर चढून फुलं काढीत होतो. आणि माहितीये का, सुरुंगीच्या झाडावरची फुलं हे कळे काढायचे, मोने कळे, आणि आमच्या फांद्या वाटलेल्या असायच्या. त्या फांदीवर प्रत्येकाचं म्हणजे नाव घातलेलं असायचं असं म्हटलं तरी चालेल. आणि मग त्या फांदीवर चढायचं, मोडे कोळी काढायचे, कळ्या काढायच्या आणि त्याचे हार बनवायचे. आणि तुम्हाला माहिती आहे संध्याकाळी हे सगळा उपद्व्याप व्हायचा आणि सकाळी त्या मोने कळ्याच्या फुलं व्हायची आणि सुगंध सुरुंगीचा पसरायचा. मला ती बालपणची आठवण आठवते. मी अगदी 1ली 2रीतच होतो आणि त्या काळामध्ये वादळ झालं कोकणामध्ये. आणि वादळामध्ये 2 झाडं आमच्या घराजवळच होती. ती रात्री वादळ झाल्यानंतर पडली आणि पडल्यानंतर आम्ही अक्षरशः जेवलो नाही. इतकं दुःख झालं की ज्या सुरुंगीच्या झाडावरती चढून आम्ही फुलं काढत होतो, कळ्या काढत होतो, ते झाड, दोन्ही झाड पडलेली होती वादळामध्ये. पण आई ही गंभीर झालेली होती आणि आईनं एक नारळ देवघरात देवापुढे ठेवला आणि प्रार्थना करीत होती. मी लहान होतो, मला काय कळलं नाही. मी आईच्या जवळ गेलो आणि आईला विचारलं, आई तू काय देवाला प्रार्थना करते? ती म्हणते मी देवाचे आभार मानते. अगं म्हटलं झाड पडलं तू देवाचे आभार मानते? तर ती म्हणाली हो, आपल्या घरावर न पडता विरुद्ध बाजूला झाड पडलं याबद्दल मी देवाचे आभार मानते. आणि हे जेव्हा आई म्हणाली ना तेव्हा तिच्या डोळ्यातून जे अश्रू गरम पडले, माझ्या गालावर पडले. अजूनही ती आठवण माझ्या आहे. या 82व्या वर्षी सुद्धा मला ती आठवण आहे. मित्रांनो, असं बालपण काकड्या खाऊन, चिंचा खाऊन, आवळे खाऊन, बोरं खाऊन आणि अननस आमच्या दरवाजामध्ये होता.
आणि अनंताची फुलं तर अनंत असायची, ही सकाळी फुलं काढायची. नंतर असं हे बालपण आमचं गेलं. आणि शाळा, सड्यावरती शाळा, आपल्याला माहिती आहे प्राथमिक शाळेमध्ये आमच्या शिवाजीचा पुतळा होता आणि त्या शिवाजीच्या पुतळ्यामध्ये रेठ्याच्या बियांचे डोळे आम्ही घालायचो. आणि माझी चित्रकला लहानपणी सुद्धा चांगली होती. अर्थात मी तो पुतळा रंगवत असे आणि असं शाळेत जायचं. शाळा म्हणजे मजा असायची. अक्षरशः पिण्याचं पाणी सुद्धा घरून तांब्या भरून घेऊन जायचं आणि शाळेमध्ये सगळ्या मुलांना ते पाणी पाजायचं. अशी सड्यावरची शाळा होती. पायात चपला नसायच्या बघा, 7वी पर्यंत पायात चपला नव्हत्या, गरिबी होती. आणि त्या काळामध्ये चप्पल घालून कोकणात चालणं कठीणच होतं, कारण अनवाणीत चालत जायचं शाळेमध्ये. आणि शाळेमध्ये बसायला आत्ताच्या सारखी बाकडी नव्हती, युनिफॉर्म पण नव्हता आणि गोंडपाट असायची आणि त्या गोंडपाटावरती नाव शाईनं घातलेलं असायचं आणि ते गोंडपाट वर्गात आपणच पसरायचं, त्याच्यावर बसायचं आणि पाळी पाळीनं ती गोंडपाट गोळा करण्याची जबाबदारी ही मुलांची असायची. आणि अक्षरशः वर्गात सगळे आम्ही एकत्र असायचो. त्या काळामध्ये शिवाशिव मात्र होती, म्हणजे घरी आल्यानंतर ते शाळेचे कपडे आम्हाला घरात घालून द्यायला परवानगी नसे. ते एका टोपलीमध्ये ठेवत असू, आंघोळ करायची शाळेतून आल्यानंतर आणि मग घरात यायचं. अशी कोकणामध्ये त्यावेळी सोहळं ओळं असायचं. पण एक गोष्ट मला आठवते, शनिवारी शाळा सकाळची असायची आणि घरी आल्यानंतर भूक इतकी लागायची ना, लहानपणी मला अजून आठवतं, तो पातळ भात त्याच्यात मेथकूट घातलेलं, तूप घातलेलं असा खोलीमध्ये आई ठेवायची झाकून आणि आम्ही शाळेतून आलो की भात अगोदर खायचा, मग आंघोळ करायची आणि मग घरात जात असू. अर्थात त्या काळामध्ये पेन्सिली आणि पाटी यावरती सुद्धा, पाटी पुसायला फडका सुद्धा नव्हता. त्यावेळी आम्ही झाडाचा बोरू तयार असायचा आणि त्या बोरूनं पाटी पुसली जायची. पाटीवरती पेन्सिली असायच्या, पाटीच्या पेन्सिली, दगडी पेन्सिली असायच्या, त्याने आम्ही लिहित असू. आणि काय सांगू, वर्गामध्ये मस्त मजा असायची. अर्थात मला शिक्षकांची मात्र आठवण येते. मला आठवतं माझे तामणकर शिक्षक आणि गव्हाणकर शिक्षक, या 2 शिक्षकांची मला आठवण होती. अर्थात तामणकर एक गणिताचे शिक्षक होते. एकदा काय झालं वर्गामध्ये की ते गणिताचा फॉर्म्युला सांगत होते, वर्गामध्ये सांगत होते, बोर्डावरती लिहित होते आणि एक आवाज आला मुलाच्या तोंडातून, विचित्र आवाज आला. एकदा आला, त्याने बघितलं मुलांकडे, कोणी बोलला नाही, कोणी हसला पण नाही. आणि मग ते पुन्हा लिहायला लागले. पुन्हा त्या मुलाचा आवाज आला. त्याला वाटलं मीच तो आवाज काढला. पहिला विचारलं मला, दामोदर दामोदर तूच आवाज काढला असता? मी म्हटलं नाही सर, मी नाही काढला. नाही मास्तर, मी नाही काढला. ऐकायलाच तयार नाही. शेवटी पुन्हा आवाज त्या मुलाने काढला. कुणी नाव त्याचं सांगितलं नाही. पुन्हा त्याला माझीच शंका आली. मला बोलावलं आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, टेबलावरती असा हात ठेवायला सांगितला आणि उभी पट्टी एवढ्या जोरामध्ये मारली की इथे रक्त निघालं. अजूनही वयाच्या 82व्या वर्षी ही जखम मी पाहतोय तेव्हा मला तामणकर मास्तरांची आठवण होते. इतकं मारलं त्यांनी, रक्त आलं. अर्थात मी त्यावेळी रडलो नाही, कारण मी आवाज काढलेलाच नव्हता, परंतु जागेवर जाऊन बसलो आणि मग संपूर्ण तो तास झाला, शिकवणी झाली. तामणकर मास्तर घरी गेले. ते ज्याच्या घरी राहत होते त्याच्या घरी त्या मुलानं आवाज काढला. मग त्यांच्या लक्षात आलं की ते ज्याच्या घरी देसाई नावाच्या माणसाच्या घरी राहत होते त्यांनीच आवाज काढला हे त्यांच्या लक्षात आलं. आणि अक्षरशः मी तुम्हाला सांगतो, त्यांना इतकं वाईट वाटलं मला मारल्याचं, कारण मी आवाज काढला नसताना मला शिक्षा दिली होती, पण मी तोंडातून त्या देसाईचं नाव सांगितलेलं नव्हतं, हे लक्षात घ्या. आणि ते माझ्या घरी रात्री 8 वाजता आले आणि मी अर्थात घरात होतो. आईला विचारलं दामोदर कुठे आहे? आईला वाटलं काहीतरी शाळेत या आपल्या मुलानं गडबड केली असणार, पण तिने लगेच मला आत बाहेर बोलावलं. तामणकर मास्तरनी माझ्याकडे बघितलं आणि मला त्यांनी जवळ घेतलं. आईनं विचारलं मास्तर काय झालं?
तर ते म्हणाले आज मी तुमच्या मुलाला चुकून मारलं. मी ज्यांच्या घरी देसाईंच्या घरी राहतो ते देसाईंच्याच मुलाने आवाज काढला आणि त्याच मुलाने आवाज काढला होता. मला वाटलं दामोदरने काढला म्हणून मी त्याला मारलं. त्याच्या हातावरती जखम झाली. मी आईला घरी सांगितलेलं नव्हतं, कारण आईला सांगितलं असतं तर आईने आणखी मार दिला असता मला, त्यापेक्षा सांगितलेलं नव्हतं. आणि अर्थात आईनं माझा हात बघितला. देसाई मास्तर जवळ मला घेतलं आणि आईला ते म्हणाले मला क्षमा करा, चुकून मी तुमच्या मुलाला मारलं. मला सांगा, शिक्षक रात्री 8 वाजता घरी येतात आणि सांगतात मी चुकून तुमच्या मुलाला मारलं. आज तो प्रसंग मला आठवतो. आणि देसाई सर ते तामणकर मास्तर त्यावेळी रडायला लागले, अक्षरशः रडले, डोळ्यातून टिप आली, माझ्या अंगावरती टिप पडली, अजूनही ती गरम अश्रू पडलेले अंगावरती माझ्या स्मरणामध्ये, माझ्या आठवणीमध्ये. आणि मग ते क्षमा मागून घरी गेले. आणि दुसऱ्या दिवशी वर्गात सांगितलं की मुलांनो, मी काल दामोदरला शिक्षा केली होती, परंतु माझी चूक होती, त्याचा अपराध नव्हता, त्याने आवाज काढला नव्हता. विचार करा, असे शिक्षक आजच्या काळात कधी असतील का? अशा ते शाळा, असे ते शिक्षक. आणखी मला आठवतं, गव्हाणकर नावाचे हेडमास्टर आमच्याकडे शाळेमध्ये नवीन आलेले होते. गव्हाणकर मास्तर एकदम शिस्तीचे, पांढरी टोपी घालायचे, कोट घालायचे, धोतर असायचं आणि चपला असायच्या. कोकणातल्या शाळेमध्ये चपला घालून वर्गात बसायचं नसे, कारण गुणपाठावरती बसायचं होतं. त्यावेळी बाहेर चपला काढायच्या आणि शाळेत आत जायचं, ही प्रथा होती, ही पद्धत होती. आणि गव्हाणकर मास्तर इतकं बघितलं तर शुभ्र कपडे आणि दिसायला एकदम देखणं व्यक्तिमत्व, पण त्यांच्या चपला जुन्या होत्या. आणि त्या जुन्या चपला बघून माझ्या मनात मला वाटते, गव्हाणकर सर एवढे शिस्तीचे, एवढे स्वच्छ कपडे घालणारे, मग चपला एवढ्या त्यांच्या जुन्या कशा? मला प्रश्न पडला. मी त्यावेळी 5वी 6वीत होतो आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, त्या चपला बघून मला असं वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि आमच्या वर्गामध्ये एका चांभाराचा मुलगा होता, त्याचं नाव कुशाबा. त्या कुशाबाला मी म्हटलं, अरे तुझ्या वडिलांना आम्ही बाप दिलं तर चपला बनवून देतील का? तो म्हणाला कशासाठी? मग त्याला सांगितलं, गव्हाणकर गुरुजींच्या चपला जुन्या आहेत, अक्षरशः शिवलेल्या आहेत, तुटलेल्या आहेत, तरी पण ते घालतायत, तर आपण त्याला नवीन चपला त्यांना न सांगता देऊया. हा माझा प्लान त्यावेळी मी त्या कुशाबाला सांगितला. कुशाबा एकदम खुश झाला. तो म्हणाला माझे वडील नक्कीच तयार करून देतील. आणि मग आम्ही काय केलं, एक दिवस हिराच्या, हिरकूट माहिती आहे तुम्हाला, नारळाच्या झाडाचे जे हिरं असतात, आपली झाडू बनवतात, त्या हिरानं त्या चपलांचं माप घेतलं. मास्तरांच्या नकळत, गव्हाणकर सरांना माहीत नाही ही गोष्ट, आणि माप घेतलं आणि त्यांनी त्याच्या वडिलांना दिलं कुशाबाने आणि सांगितलं ह्या चपला बनवून पाहिजेत. अतिशय चांगल्या सुंदर चपला त्याच्या वडिलांनी बनवून दिल्या. आता त्या चपला आणल्या. आम्ही काय केलं, वर्गात शिरताना गडग्यामध्ये, गडगा म्हणजे माहिती आहे ना, कंपाऊंड वॉल म्हणतो त्याला, गडगा म्हणतात कोकणावर, त्या चिऱ्याच्या गडग्यामध्ये आम्ही लपवून ठेवल्या. आणि शाळा सुटल्यानंतर मास्तरांच्या चपला बदलायच्या. हे सगळं प्लान आम्ही त्यावेळी 5वी 6वीत असताना हा रचला. झालं, सगळी शाळा सुटली, सगळी मुलं घरी गेली. आम्ही 2च जण थांबलो होतो तिथे. मास्तर शेवटी जायचे शाळेला कुलूप लावून, कारण त्या काळामध्ये शिपाई वगैरे शाळेत नव्हताच. आणि अक्षरशः मास्तर आतमध्ये शाळा होते वर्गामध्ये, आणि सगळी मुलं गेल्यानंतर आम्ही त्या गडग्यातल्या चपला काढल्या आणि मास्तरांच्या जुन्या चपला उचलल्या, त्या जागी या नवीन चपला ठेवल्या आणि जुन्या चपल्या त्यांच्या फाटक्या तुटक्या ज्या शिवलेल्या होत्या त्या गडग्यात लावून ठेवल्या. आणि गडग्याच्या आड बसून बघायला लागलो. मास्तर आल्यानंतर चकित होतात की नाही नवीन चपला बघून, काय रिॲक्शन होते त्या काळी ती बघत होतो आम्ही. आणि अक्षरशः सांगतो मी तुम्हाला, मला अजूनही ते दृश्य डोळ्यासमोर येतं. मास्तर बाहेर आले, कुलूप लावलं शाळेला आणि मग ते पायऱ्या उतरून खाली चपलांपाशी गेले. बघतात तो तिथे नवीन चपला, त्यांच्या जुन्या चपला नाही. ते क्षणभर थांबले, इकडे तिकडे बघितलं,
कोणीच नव्हतं, आम्ही गडगेच्या आड लपलो होतो. मग मास्तरनी काय केलं, त्या नवीन चपला हातात घेतल्या आणि इकडे तिकडे बघायला लागले आणि अनवाणी घरी चालायला लागले. आम्हाला राहवलं नाही, आम्ही गडगेच्या आडून आलो आणि म्हटलं, मास्तर, गवणकर मास्तर, माफ करा, आम्ही तुम्हाला या नवीन चपला आणलेल्या आहेत. तुमच्या जुन्या फाटक्या चपला होत्या, त्या तुटक्या चपला तुम्ही इथेच ठेवा शाळेमध्ये, आणि या नवीन चपला तुम्ही ज्या हातात घेतल्यात ना त्या घरी घालून जा. त्याला विनंती केली, नमस्कार केला. ते क्षणभर बघायलाच लागले. त्यांना आश्चर्य वाटलं की हे काय मुलाने केलंय. मग त्याने आम्हाला दोघांना जवळ घेतलं, कुशाबा आणि मी आम्हाला जवळ घेतलं आणि सांगितलं, अरे त्या नवीन तुटक्या फाटक्या चपला ज्या होत्या ना त्या माझ्या वडिलांच्या होत्या. माझे वडील सुद्धा शिक्षक होते, हेडमास्टर होते, आणि त्यांनी जर मला शिकवलं तेच व्रत मी आत्ता अंगीकारतोय. मी सुद्धा हेडमास्टर तुमच्या शाळेमध्ये आलेलो आहे. त्या जुन्या चपला माझ्या वडिलांच्या, तो ठेवा, त्यांची आठवण मी सांभाळतोय. तर तुमच्या या नवीन चपला मला नकोत. माझ्या जुन्या दुरुस्त केलेल्या फाटक्या तुटक्या चपला मला आवडतात आणि त्याच घालून मी व्रत हे चालू ठेवणार आहे. त्यांनी आम्हाला जवळ घेतलं आणि हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. ते गरम अश्रू आमच्या दोघांच्यावर वर्षा होत होता आणि अक्षरशः त्यांनी जवळ घेऊन आम्हाला कवटाळलं. ते कवटाळणं आजही माझ्या आठवणीत आहे, स्मरणात आहे. मित्रांनो, एवढी लहानपणी मस्ती केली, परंतु या आठवणी अजून आहेत. गव्हाणकर मास्तरांना आम्ही नमस्कार केला, त्या नवीन चपला त्यांनी स्वीकारल्या नाहीत. जुन्या चपला घालून ते त्यांच्या घराकडे जात होते. आम्ही दोघं जण एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून ते दृश्य ते गव्हाणकर मास्तर पाहत होतो. असे महान हेडमास्तर आमच्या शाळेला लाभले होते. तेव्हा मित्रांनो, अजूनही या वयाच्या 82व्या वर्षी मला माझ्या प्राथमिक शाळेतले गव्हाणकर मास्तर आणि तामकर मास्तर आठवतात. तामणकर मास्तर आणि गव्हाणकर मास्तरांसारखे मास्तर आत्ताच्या शाळेत असतील असं नाही, मुलं सुद्धा तशी असतील असं नाही. पालक सुद्धा आता बदललेले आहेत. त्या काळामध्ये आपल्या मुलाला मारलं शिक्षकांनी तर कोणताही पालक तक्रार करीत नसे. ओ, मारलं काय, ओरडलं काय, धपाटे मारले काय. खरं सांगायचं तर धपाटे खाऊनच आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. पण आत्ता जर नुसते मास्तर ओरडले, सर ओरडले, तरी पालक शाळेवरती मोर्चा घेऊन येतात. मास्तरांनी जरा मारलं मुलाला तरी पालक मोर्चा घेऊन येतात शाळेच्या त्या व्यवस्थापन कमिटी समोर. पण त्या काळातले मास्तर मारत होते, पण प्रेमानं जवळही घेत होते, शिकवतही तसं होते. शाळेमध्ये घड्याळाकडे लक्ष ठेवून शिकवत नसत, मुलं सुद्धा आनंदाने शिकत असत. शाळेत जाण्याचं म्हणजे शिकणं हे आवडत असे त्या काळामध्ये मुलांना. आत्ताच्या सारखं आपण मार्क्स मिळवण्यासाठी शिक्षण त्या काळामध्ये नसे. मला अजून आठवतात ते सर, त्यांची मूर्ती अजूनही या वयाच्या 82 वर्षी डोळ्यासमोर आहे. आणि म्हणूनच मला सांगावं असं वाटतं, असे सर मिळणार नाही, असे शिक्षक मिळणार नाही, असे शाळा मिळणार नाही. आणि गोंडपाटावर जरी बसत असलो ना तरी 7 तास बसून सुद्धा आम्हाला काहीही त्रास होत नसे. आणि एवढंही करून टिवल्या बावल्या मस्ती ही मात्र लहानपणी आम्ही जास्त करत होतो. आत्ताची मुलं थोडीशी प्रौढ झालेली वाटतात. वडिलांच्या शिस्तीत असतात, पुढे काय व्हायचंय हे लहानपणीच त्यांना सांगितलं जातं. आणि अभ्यास आहे की अभ्यास. पण मला आठवतं, खगोलशास्त्र, आकाश दर्शनाची गोडी मला लहानपणी लागली आणि गेले जवळजवळ 70 वर्ष आकाश दर्शनाच्या छंदामुळे माझं जीवन सुखी झालंय आणि त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे.